8:30 वाजलेत आणि आता एस टी आली. आज इथे एस टी बोलत नाही वाटते, फुलावाडी जाते. एस टी या साईडला आपण शिराळीची बिया पेरल्या होत्या. बऱ्यापैकी आता सर्व वरती आलेत आणि काल रात्रीपासून पाऊस बऱ्यापैकी चालू झालाय. परत संध्याकाळपासून 2-3 दिवस पाऊस गायब होता आणि रोपं पण बऱ्यापैकी चांगले आले. इथे पण टाकलेत, इथे पण लावलेत, ते पण बऱ्यापैकी चांगली रोपं पाऊस झाल्यानंतर उगवलेत. गेल्या वर्षी इथे आपण काटेकणा लावली होती, त्याच्यातले 1-2 वेल उपरायचे राहिले होते वाटतं. त्यामुळे हे आता पाऊस पडल्यापासून वरती झाडं आली त्याची आणि नवीन वाली आपण त्या साईडून लावली. काटेकणा बियांसाठी ठेवली होती आणि ही पहिली जमिनीतच होती, आपल्याला खतानं भेटली नव्हती. त्यानंतर पाऊस पडल्यानंतर आता वरती आली. आता त्याला वरती जाण्यासाठी काठी वगैरे लावायला लागेल. आणि ह्या साईडला भाजी वगैरे पेरलेली होती. या साईडला भाजी वगैरे पेरलेली होती, पण बऱ्यापैकी आता वरती यायला लागली, पातळ झाले. आणि मध्ये मध्ये भेंडे टाकले होते. भेंड्यांचं कमी दिसतोय, जेवढे टाकलेले होते तेवढे वरती आलेत नाही. सिंगल 2-2 बिया टाकल्या होत्या तिथे, पण आता एक दिसतोय कुठे कुठे. खाली आहे त्याच्यात बऱ्यापैकी चांगले भेंडे आले. आणि आज सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही, रात्रभर पाऊस पडून गेलाय आणि आज ढगाळ वातावरण आहे. आणि काल संध्याकाळपासून पाऊस परत चालू झालाय. बऱ्यापैकी रात्रभर पाऊस पडत होता आणि आजचा वातावरण पण एकदम पावसाचं आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळ तर मित्रांनो सकाळचे 9 वाजलेत आणि आजचा वातावरण बघू शकता तुम्ही. आताच पाऊस पडून गेलाय आणि काल संध्याकाळपासून परत पावसाने सुरुवात केला नाही पडायची, तर आजचा वातावरण पण पावसाचाच वाटतोय. तर आज दिवसभर पाऊस असेल असा अंदाज वाटतोय. तर आता मी आलोय बागेमध्ये. तर परवा आपण 2-3 दिवसापूर्वी काकडीचे बिया वगैरे पेरून गेलो होतो, ते बघायला आलोय. तर ह्या साईडला पण काकडीचं बी ह्या वलीत पेरला होता. तर आता बऱ्यापैकी काही ठिकाणी काकडी वर या सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी 2-2 टाकले, तर इथे पण वर 2 आलेत, ह्या साईडला पण आलेत 2, इथे पण. म्हणजे बऱ्यापैकी काकडीचं बी आता सुरुवात झाली. पडवलीचं त्या मांडवावरती पडवलीचं बी टाकले आणि त्या साईडला वरती चिबडाचं टाकले. याच्यावरती उन्हाळ्यामध्ये आपण टेंडर लावली होती. तर टेंडर बऱ्यापैकी चांगली झाली होती, पण त्याला शालजीव किंवा डुकराने असा चावून तोडून टाकली होती, तर त्यानंतर मेली होती. आणि आता परत तिला बऱ्यापैकी डेरी फुटायला सुरुवात झाली. आणि ह्या साईडला आपण पडवळीची बी लावलेली आहेत त्याच मांडावरती. अजून ते वरती आलेत नाही, पडवळीला जास्त दिवस जातात. 2 ठिकाणी पेरलेले आहेत. आणि त्या साईडला मिरचीची रोपं उन्हाळ्यात लावली होती, ते मला वाटली सर्व पाणी वगैरे बंद केलं होतं, टाईम नव्हता भेटत यायला. तर आता पाऊस पडल्यापासून बऱ्यापैकी चांगली सुरुवात झाली, बऱ्यापैकी चांगली झाली. ते आता चिबडाच्या बिया पेरलेल्या आहेत. अजून त्यांचं काय ह्या साईडला पण चिबडाच्या बिया पेरलेले आहेत. तर अजून काय अजूनपर्यंत कुठे काय कोंब असा आलेला दिसत नाही. बघूया किती दिवसांनी येतात ते. काकडीची आता कोंब बऱ्यापैकी आले. उन्हाळ्यात आपण या साईडला दाळची भाजी वगैरे मुला वगैरे पेरलेला होता, पण या साईडला मोर जास्त आहेत आणि
मोराने जास्त त्रास दिला नव्हता, त्यामुळं आता दारची भाजी पेरलेली नाही. आणि ह्या साईडला असे रुजलेले नारळ आणून लावले होते, 7-8 नारळ लावले होते, बऱ्यापैकी चांगले झाले होते. तर त्याला पण 7-8 नारळ लावले होते आणून इथे, ते बऱ्यापैकी चांगले जगले होते. पण त्याला डुकरांनी का शालजीवनी पूर्ण तोडून खाऊन टाकली. 7 नारळ चांगले लावण्यासारखे झाले होते, पण डुकरान किंवा शालजीवनी पूर्ण खाऊन टाकली त्यांना. त्यासाठी इकडे आता लावलेत नाही. ह्या जमिनीला जास्त करून लाजारू आहे हे बघा, आणि त्याला उलटा काटा असतो, हाताने काढू शकत नाही. हात लावले की लगेच ती पानं मिटते तिची. हे बघा, आणि आपल्या बागेमध्ये पेरूचं पण झाड आहे. लास्ट टाइम आपण पेरू आलो तेव्हा काढून घेऊन गेलो होतो. आता आहे ते कोवले पेरू आहेत, आणि काय पेरू फेकून खाली पडून गेले, जास्त पिकलेले आहेत ते. आणि वरती पिकलेले असतात ते पक्षी पण खातात. या साईडला आपली फेरी नाही झाली तर आता आहे सर्व ते कोवले सर्व आहेत, आणि पिकलेले होते ते पडून गेले सर्व खाली. काय काय झालं? काय हवंय? काल्या, ए कालो, ये, हॅलो, नेसून टाकली तुला. किती लांब असले ते जवळ येते ना. अरे त्याला तुझ्या प्रेम केलेलं आहे, लहानापासून प्रेम आहे. नाही हात लावला असतं मागणं डुसकीच आहे. त्याची काय आहे ती? नाही काय का असतो रे, आहे ना? होय म्हण, होय. हा तू लय प्रेमल एकदम काय जा. आणि नाही ना हात लावला तर मागणं डुसकीच राहते. येऊन उचल ना. अबो